फर्स्ट एक्सपिरियन्स यावर मताव सांगतो काय झालं. त्याआधी मी इथे कसं पोहोचलो ते ऐकून घेऊया. तर नमस्कार मंडळी, रविवार असल्यामुळे सर्वच घरी होतो. मग काय भावाला कॉल केला आणि निघालो मुंबई ते अलिबाग बाईक राईड साठी. आणि नेहमीप्रमाणे एक ट्रेक म्हणून पद्मदुर्ग अनुभवायचा. अगोदर आम्ही जंजिरा जाणार होतो, पण मग मनात आलं अगोदर महाराजांचा इतिहास जाणून घेऊया, नंतर जंजिरा पाहू. सकाळी 6ला घर सोडलं आणि पोहोचलो भाऊच्या धक्क्यावर. तिकडून रोरो फेरी घेतली आणि फेरीचा अनुभव तुम्हाला काय सांगू, खूपच भारी. मध्ये मोठमोठ्या जहाज, ऑइल रिग आणि एकदम सुंदर असा सूर्योदय. 1 तासांचा हा प्रवास एकदम अविस्मरणीय ठरला. पुन्हा बाईक काढली आणि काही वेळातच मुरुड बीचला येऊन पोहोचलो. मुरुड बीच वरून दिसणारा पद्मदुर्ग पाहून मन भरून गेलं होतं, पण समुद्री वारा जास्त असल्या कारणाने बोट सेवा बंद झाली होती, म्हणून आम्हाला गड फक्त लांबून पाहायला भेटला. मग निघालो आमच्या आजच्या दुसऱ्या टप्प्याकडे, म्हणजेच महाराष्ट्राच्या इतिहासातील अजिंक्य असणारा किल्ले जंजिराकडे. जेट्टीवर पोहोचताच पुन्हा तिकीट काढली आणि पुन्हा बोटीचा प्रवास सुरू केला आणि काही क्षणातच गडाच्या महादरवाज्यावर पोहोचलो. गडाचा इतिहास मी पुढच्या रील मध्ये सांगतो. तिकीट काढायच्या आधी गड सर करण्यासाठी नियम विचारून घ्या, कारण काय जंजिरा पाहण्यासाठी अनेक नियम लागू केले गेले आहेत. तर अशा एका ऐतिहासिक गडाकडे तुम्ही कसे पोहोचू शकता त्याची संपूर्ण माहिती मी पिन कमेंट मध्ये दिलेली आहे.